आपल्या बळीराजाचा शेती व्यवसाय हा संपूर्णपणे शेत जमिनीच्या कसावर अवलंबून आहे। आजकाल जास्त उत्पन्नाच्या अपेक्षेपोटी वेगवेगळ्या खतांचा वापर वाढलेला दिसतोय। नेमकी हीच बाब शेत जमिनीसाठी अयोग्य आहे। यासाठी कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी पिकांमध्ये अन्नद्रव्य वाढवणाऱ्या घटकांबद्दलचं प्रमाण आणि परिणाम जाणणं आवश्यक आहे। चला तर मग याविषयीचं महत्त्व आणि उपाययोजनांबद्दल जाणून घेऊया आजच्या भागात। कांदा पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात गंधकाचे महत्त्व काय? आपल्या पिकास गंधकाची पूर्तता करण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे? याची उपाययोजना मी नक्कीच सांगतो। नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक पोषण शास्त्रानुसार गंधक म्हणजे सल्फर हे चौथे महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे। कांदा पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात गंधकाचं महत्त्व लक्षात घेता पिकाची गंधकाची गरज जवळजवळ स्फुरदा एवढी असून पिकातील त्याचं कार्य नत्राच्या कार्याशी मिळतं जुळतं आहे। गंधक हे अन्नद्रव्य म्हणून आणि बुरशीनाशक म्हणून देखील कार्य करतं। पीक पोषक अन्नद्रव्याव्यतिरिक्त गंधकाचा जमीन भूसुधारक म्हणून देखील उपयोग होतो। गंधकाचा अभाव असल्यास पिके इतर अन्नद्रव्याचं देखील शोषण योग्य प्रमाणात करू शकत नाहीत। कांदा पिकास गंधक दिल्यानं कांद्याचा तिखटपणा वाढतो, परिणामी कांद्याचं वजन वाढतं आणि कांदा चाळीमध्ये साठवणुकीत जास्त काळ टिकतो। म्हणजेच साठवणुकीतील कांद्यावर काळी बुरशी आणि सड या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, चकाकी टिकून राहते। त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव देखील चांगला मिळतो। गंधकाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे? म्हणून आपण कांद्यासाठी प्रति एकरी 20 किलो महादनचं बेन्सल्फ सुपरफास्ट याचा बेसल डोसच्या वेळीच वापर करावा। महादन बेन्सल सुपरफास्ट म्हणजे काय? यामध्ये 90% गंधक आहे। हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन असून यातील सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर एकमेव असं आधुनिक तंत्रज्ञान आहे। महादन बेन्सल सुपरफास्ट हे वापरल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊयात। शेतकरी बंधूंनो, जमिनीचा सूक्ष्म स्तरावर वाढलेला सामूक कमी होतो, त्यामुळे कांदा पिकास गंधकासोबतच इतर अन्नद्रव्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते। त्याचाच परिणाम म्हणून कांदा पिकावर काळोखी व तजेलदारपणा सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतच दिसून येतो। कांदा पिकाच्या मुळांचा विकास व पिकाची वाढ चांगली होते। अलाइल प्रोपाइल डायसल्फाइडचे प्रमाण या पातीमध्ये वाढतं, पातीतील हे प्रमाण कंदामध्ये उतरतं, त्यामुळे कांद्यातील तिखटपणा वाढतो, परिणामी कांद्याचं वजन वाढतं व कांद्याला चकाकी पण येते। कांदा साठवणुकीमध्ये जास्त काळ टिकतो, कांद्याची सड व काजळीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील बिलकुल होत। कांदा पिकाच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंनो बघत राहा महादन प्रश्न शृंखला। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या। आणि हो, नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुन्हा।